अर्ज दाखल केला, परंतु सोबतच नाम साधर्म्य असणारे दोन अनंत गीतेंचा सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. कसं बघता या? मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मला अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि तो एबी फॉर्म सुद्धा आम्ही सादर केला आणि त्याच वेळा इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे इंडिया आघाडीचे अनंत गीते हे 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत. अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज मी सादर केलेला आहे आणि त्यामुळे अन्य कुणी काय उमेदवारी अर्ज भरलाय याची खरं म्हणजे दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. निवडणूक ही अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये होण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी निर्णय मतदारांनी करायचा आहे, जनतेने करायचा आहे आणि मग मतदारांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. पण ठीक आहे, राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्या, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील, काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ तटकरे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे. तर आपल्या प्रचाराच्या सभा ज्या आहेत त्या टोलीमधल्या सभा होताना शरद पवार साहेब असतील किंवा इतर उद्धव ठाकरे साहेब असतील, कोणी बडे नेत्यांच्या सभा होतील का? एक शेवटची सभा अलिबागमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ती 5 तारखेला आहे. शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजता 5 वाजता प्रचार संपतो म्हणून. त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे. सर, विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातोय की अनंत गीते गेली 5 वर्षात कुठं दिसले नाहीत. महाडमध्ये महापूर आला, चिपळूणला महापूर आला, कोरोनाचं संकट आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं. गीते साहेब आता 5 वर्षांनी निवडणूक आल्यावर उगवतात. हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही. त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतो आणि मला त्याचा आनंद होत आहे. तुमच्या प्रचार फेऱ्यांना कुत्र्यांच्या छत्र्याची देखील उपमा देण्यात आलेली आहे. कोणी काय उपमा द्यायची ही ज्याच्या त्याच्यावर आहे. शेवटी ज्याची जी वैचारिक क्षमता असते, कुवत असते, तसे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतात. ज्यांची जी वैचारिक योग्यता आहे त्याप्रमाणे ते टीका करतात. गीते साहेब, महायुतीच्या प्रचारासाठी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उतरणार आहेत आणि अर्थातच ते रायगडमध्ये देखील सभा घेणार आहेत. राज ठाकरेंचं आव्हान कितपत राहील तुमच्यासमोर किंवा कसं बघतात? नाही, खरं म्हणजे आव्हान कोणाचंच नाही आहे. रायगडमध्ये ज्या वेळेला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, ज्या क्षणाला इंडिया आघाडी झाली, आम्ही एकत्र आलो आणि मनोमिलन झालं, त्या दिवशी या मतदारसंघातली सगळे आव्हानं संपलेली आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेकडे कसं बघताय? एकदा भूमिका काय, शेवटी ते राजकीय नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे जो काही निर्णय त्यांना घ्यायचा आहे, भूमिका घ्यायची आहे, त्याला तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेवर चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.